नमस्कार सर्व स्वामी भक्तांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ. तर बघा, सगळ्यात महत्त्वपूर्ण जो संदेश आहे स्वामींचा तो हा आहे की आता श्रावण सुरू होणार आहे आणि श्रावणमध्ये बघा जसं चतुर्मास सुरू होतो तसंच सगळ्यात पहिले गुरुपौर्णिमा येते. म्हणजे काय तर हा चतुर्मास हे 4 जे महिने आहेत, चतुर्मास म्हणजे 4 जे महिने आहेत ते आपल्याला गुरूंना अर्पण करायचे आहेत. तर कोणाला? आपल्या स्वामींना आणि शिवजींना. आणि आपल्याला त्यांच्या सेवा साधना भक्तीमध्ये लीन व्हायचं आहे. कारण बघा, हे 4 महिन्यात जे पण तुम्ही कराल ते फलित होणार आहे 4 पटींनी जास्ती. कारण 4चा आकडा आहे आणि तुम्ही जे केलेली सेवा साधना आहे त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर जर तुम्हाला जमलं तर रोज तुम्हाला रुद्रपाठ ह्याचं पठण करायचं आहे न चुकता. जर जमलं तर रोज करायचं आहे. जर नाहीच जमणार असेल तर सोमवारी तरी तुम्हाला रुद्रपाठ ह्याचं पठण करायचं आहे. शिव महिमन हे तुम्हाला वाचायचं आहे. त्यानंतर शिव अष्टोत्तर शतनामावली, शिवजींचे नावं आहेत त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्वामींचं नामजप, तारक मंत्र तुम्हाला बसून शांततेत 3 वेळा वेळ घेऊन व्यवस्थित म्हणायचा आहे. तर बघा, तुम्हाला शिवजींची आणि स्वामींची दोघांची सेवा आराधना भक्ती ही वाढवायची आहे. कारण हे पूर्ण 4 महिने हे खूप पवित्र आणि पावन मानले गेले आहेत. कारण बघा, इथूनच सगळे आपले सणवार सुरू व्हायला सुरुवात होते. कारण समुद्र मंथनाच्या वेळी शिवजींनी जे हलाहल विष ग्रहण केलं होतं हे सृष्टीला वाचवण्यासाठी, तो हाच काळ होता. म्हणूनच सर्व देवी देवता, गंधर्व, यक्ष, मनुष्यसुद्धा त्यांच्यावरती त्यांनी जलचा वर्षाव सुरू केला. आणि त्यामुळेच बघा, वर्षा ऋतू पण ह्याच वेळी येते, पाऊस पण याच वेळी येतो. हे महत्त्वपूर्ण जे 4 महिने आहेत ते तुम्हाला खूप काही देऊन जाऊ शकतात जर तुम्ही सेवा साधना आराधना भक्ती ही शिवजींची आणि स्वामींची केली तर. तुम्हाला सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे दर सोमवारी तुम्हाला पंचामृतनी जर अभिषेक करायला जमला तर अतिउत्तम. कारण बघा, पंचामृतनी जर तुम्ही अभिषेक केला तर तुमचे सगळे ग्रह हे बॅलन्स होऊन जातात. तुम्ही जर जल आणि दुधाने जर अभिषेक केलात तर तुमचं मन हे कुठेतरी शांत होत जाणार आहे. कारण की चंद्र आपलं मन आहे. पाणीचा आणि जेव्हा दुधाचा अभिषेक करतो, दुधाचं प्रतीक हे चंद्र आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही दह्याचा अभिषेक करता तेव्हा मग बघा, दही हे तुमचं शुक्र बलिवान करतं. म्हणजे काय, तो तुम्हाला सांसारिक ज्या अडचणी आहेत त्यातून तुम्हाला मुक्तता भेटायला सुरुवात होते. त्यानंतर तुम्हाला घी ह्याचा जेव्हा तुम्ही अभिषेक करता तेव्हा कुठेतरी तुमचे शारीरिक कष्ट हे नष्ट व्हायला सुरुवात होतात. त्यानंतर मग मधाचा अभिषेक केल्याने मधुरता येते आपल्या वाणीमध्ये आणि आजूबाजूला सुद्धा मधुरता ही आपण अनुभव करायला सुरुवात करतो. म्हणून आपल्याला पंचामृतनी दर सोमवारी शिवलिंगावरती अभिषेक न चुकता करायचा आहे. रुद्रपाठ करायचा आहे आपल्याला. त्यानंतर 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र हे पण तुम्हाला वाचायचं आहे. जर तुम्ही नित्यसेवेचे पुस्तकामध्ये बघाल तर हे सगळ्या ज्या सेवा मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या सोमवारच्या सेवेमध्ये सगळं हे आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला न चुकता ह्याचं पठण करायचं आहे आणि तुम्हाला पंचामृतनी अभिषेक करायचा आहे. तुमचे सगळे पापसुद्धा नष्ट होतात जर तुम्ही हा 4 महिने, फक्त 4 महिने स्वतःला देऊन बघा. तुमचं जीवन पलटून जाईल जर तुम्ही फक्त 4 महिने दिलेत तर. इतका पावन, पवित्र आणि शक्तिशाली हे 4 महिने असतात. आणि तुम्हाला काय करायचं आहे बघा, जर तुम्हाला
खूप जास्ती जर पैशांच्या अडचणी आहेत, तुम्हाला खूप कर्ज वाढलं आहे, तर तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे की जे आपले चंदनाचे काटे असतात, ठीक आहे, आणि जे आपण उगाळतो त्याच्यावरती जो छोटासा दगड असतो, तो कुठल्याही शिवमंदिरात जाऊन तुम्हाला फक्त ठेवून यायचा आहे. तुम्हाला ठेवून यायचं आहे. महादेवांच्या समोर फक्त तुम्हाला एवढीच प्रार्थना करायची आहे की मला कर्जापासून मुक्तता भेटावी. हे जर तुम्ही केलंत, म्हणजे श्रावणमध्ये हे एकदाही केलंत तरीही ते चालणार आहे. आणि घाई गडबडीत कुठलीही सेवा साधना भक्ती करायची नाही आहे, आरामशीर करायची आहे आणि घरी येऊन ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत. बघा, देवळात तुम्ही फक्त जलाभिषेक करायला जाऊ शकता, बाकी सगळ्या सेवा तुम्हाला घरी करायच्या आहेत. कारण घरी तुम्ही व्यवस्थित वेळ देऊन शांततेत करू शकता. सोमवारी शिव मंदिरात सगळीकडे गर्दी सुरू होते, तर त्यामुळे तुम्हाला या सगळ्या सेवा साधना घरी करायच्या आहेत, ठीक आहे. आणि तुम्हाला बघा, कुठेतरी तुमची भक्ती जर वाढली तर भक्तीमध्ये शक्ती आहे. स्वामींची साथ तुम्हाला तेव्हाच भेटेल जेव्हा तुम्ही शिवजींची सुद्धा भक्ती कराल. कारण बघा, स्वामींच्या मुखी हमेशा एकच नाव असायचं, शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. तर स्वामी नेहमी शिवनामात मग्न असायचे. त्यामुळे आपल्याला सुद्धा शिवजींची भक्ती, शिवजींची सेवा आराधना ही करायची आहे. जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी करायला लागाल तेव्हा तुम्ही बघाल की तुमच्या स्वतःमधली ऊर्जा ही कशी बदलत जाते ते, आणि तुम्हाला एक वेगळेपण जाणवायला सुरुवात होईल. जर तुम्ही कधीही सेवा आराधना केली नसेल शिवजींची, फक्त तुम्ही शिवलिंगावरती जल अभिषेक करून येता किंवा पंचामृतने अभिषेक करून येता, पण घरी काही सेवा आराधना करत नाही, तर तसं करू नका. तुम्हाला बघा, जितकी जास्ती होऊ शकेल तितकी भक्ती करायची आहे. आणि तुम्हाला मुख्य म्हणजे सोमवारचा उपवास तुम्हाला धरायचा आहे. 16 सोमवार ज्यांची लग्न नाही होत आहेत तेही उपवास धरू शकता. आणि उपवास का केला जातो, तर सायंटिफिक रिझन हे आहे की जसं आपण काम करून करून आपलं शरीर जसं थकतं, तसंच जेव्हा आपण सतत खात असतो तेव्हा आपल्या पोटालाही आराम पाहिजे असतो. डिटॉक्सिफाय होते आपली बॉडी आणि त्याला आराम भेटल्यामुळे परत एक नवीन ऊर्जेने आपली आतली बॉडी काम करायला सुरुवात करते. तर त्यामुळे आपल्याला आराम द्यायचा आहे पोटाला. आणि जेव्हा आपण हलकं फुलकं खातो तेव्हा आपण जास्ती सेवा साधना भक्ती ही जास्ती वाढू शकतो आणि करू शकतो. कारण जेव्हा कमी खातो तेव्हा आपल्याला झोपेचं सुद्धा नियंत्रण राहतं आणि व्यवस्थित आपण एक डिसिप्लिन लाईफ जगू शकतो. तर त्यामुळे तुम्हाला जितकं जास्ती होऊ शकेल हलकं फुलकं खायचं आहे. सोमवारी उपवास ठेवू शकला तर उत्तम आहे, तुम्हाला ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला श्रावणाची सुरुवात करायची आहे. नॉनव्हेज खायचं नाही आहे. तर हाच होता आजचा महत्त्वपूर्ण संदेश. जर हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तर तो स्वामींनी पोहोचवला आहे. असेच महत्त्वपूर्ण स्वामींचे संदेश बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ या नावाचा गजर करायला विसरू नका, ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. आणि स्वस्थ रहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा. आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.